डबल डिजिटचे मल्टिप्लिकेशन शिकायचे 99 चं. कोणताही नंबर घेऊ शकतो आपण. आता मी घेतला 54 into 99. या आता प्रत्येकाची टेबल लर्निंग आहे. 90 बीजा 4 किती झाले? 1 किती झाले? 36 हा 6 इकडे आला 30. 9 5 जा 45 प्लस 3 48. इथे आपण मल्टिप्लिकेशनचा साइन देतो. त्यानंतर पुन्हा 9 4 जा 36 पुन्हा 3 9 5 जा 48 आणि 13 48. आता यांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची आहे. 6 14 इकडे किती आला? 13 आणि 5 बरोबर आहे. हे झालं आपलं आन्सर. हे आहे आपलं रेग्युलरली मेथड प्रमाणे आपलं हे आन्सर आलं. पण आपल्याला काय करायचंय ट्रिक वापरून हे आन्सर काढायचं. 54 into 99 म्हणजे आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग 54 मधून -1 केल्यानंतर आन्सर काय येणार आहे? 53. आणि ह्या 99 मधून आपल्याला 53 मायनस करायचा आहे. मग 9 मधून 3 मायनस झाल्यानंतर आन्सर काय आलं? 6. आणि ह्या 9 मधून -5 4. आता बघा काय होतंय की हे पण आन्सर सेम आहे, हे पण आन्सर सेम आहे, हो की नाही? इथे आपण जे रेग्युलरली मल्टिप्लिकेशन करतो तसं केलेलं आहे आणि इथे पण मल्टिप्लिकेशन केलं, पण आपण ट्रिक वापरून मल्टिप्लिकेशन केलं. हे झालं डबल डिजिटचे मल्टिप्लिकेशन की हे आपल्याला एकाच याच्यामध्ये आन्सर भेटलं पाहिजे. क्लिअर झालंय? हो.